बातमी नागपूरची आहे। नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील NICU वॉर्ड हा आता फुल झालेला आहे, ओव्हरलोड झालाय। मेडिकल कॉलेज आणि मेयो रुग्णालयातील कक्ष फुल आहेत। मेडिकल कॉलेजमध्ये 20 जागा आहेत, तर 59 बालकांवर या ठिकाणी उपचार सुरू आहेत। मेयो रुग्णालयात 20 बेडची जागा असताना 25 बालकांवर या ठिकाणी उपचार सुरू आहेत। शेजारच्या राज्यातूनही या ठिकाणी रुग्ण येत आहेत, त्यामुळे बेड फुल झाल्याचं आता समोर आलेलं आहे। बेड फुल झालेले आहेत म्हणून गंभीर नवजात लहान बालकांना परत पाठवणंही शक्य होत नाहीये, त्यामुळे उपलब्ध क्षमतेपेक्षा अधिक बालकांवर या ठिकाणी उपचार करण्याची वेळ आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, शासकीय रुग्णालयातलं NICU वॉर्ड हे आता फुल झालंय। अगदी लागवीजी नागपूरचं मेडिकल कॉलेज असेल आणि मेयो रुग्णालय असेल, या रुग्णालयामधील जे NICU वॉर्ड आहे, जिथे नवजात बाळांना जे आहे ते उपचार केलं जातं, त्या ठिकाणचं जे आहे ते सध्याला वॉर्ड आता फुल झाल्याचं जे आहे ते दृश्य सध्या नागपूरमध्ये पाहायला मिळते। मुळात नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये जे आहे ते नागपूरच नव्हे, विदर्भच नव्हे, तर आसपासच्या राज्यातून देखील या ठिकाणी रुग्ण जे आहे ते उपचारासाठी येत असतात। त्यामुळे या ठिकाणी ऐन वेळेवर आलेल्या रुग्णांना जे आहे ते डॉक्टर परत देखील पाठवू शकत नाही। त्यामुळे या ठिकाणी जी मर्यादा आहे बेडची, त्यापेक्षा अधिकचे रुग्ण जे आहे ते या ठिकाणी अतिदक्षता विभागामध्ये जे आहे ते असल्याचं दिसत आहे। त्यामुळे एकूणच पाहता कुठून जे आहे ते आसपास एकापेक्षा अधिक नवजात बाळ उपचार घेत असताना त्यांना एकमेकांना संसर्ग होण्याची भीती, सोबतच काल अमरावतीमध्ये जी घटना घडली तशी जर अपरिचित घटना जर या ठिकाणी घडली तर सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने जे आहे ते समोर येतो। मात्र सद्यस्थितीत नागपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये नवीन इमारतीत देखील काम सुरू आहे। मात्र बाहेरून जे रुग्णांची येणारी नागपूर मेडिकल कॉलेजमधील वर्दळ आहे ती पाहता कुठे ते डॉक्टरांना या ठिकाणी रुग्णांना जे आहे ते उपचार द्यावा लागतं। त्यामुळे सध्याला जी मर्यादा आहे त्यापेक्षा अधिकचे रुग्ण जे आहे ते या ठिकाणी उपचार घेताना दिसून येत आहे। लागवीजी, अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।